मला ॲक्च्युली पूर्वीपासून असा प्रश्न पडायचा की जेव्हा ॲक्ट्रेसेस आया होतात तेव्हा त्या त्यांच्या मुलांना कशा सांभाळतात. मृणालताईची एक छोटीशी आठवण आहे माझ्याकडे. आम्ही खूप वर्षांपूर्वी एक नाटक केलं होतं चार चौघी नावाचं. चंद्रकांत कुलकर्णी हेच त्याचे दिग्दर्शक होते. एका टेलिव्हिजन चॅनलसाठी आम्ही ते नाटक केलं होतं. तेव्हा मेकअप रूममध्ये असताना मी कॉलेजमध्ये होते आणि मृणालताई सतत फोनवर विराजसच्या शाळेच्या संदर्भात काहीतरी तिचं कोऑर्डिनेशन चाललं होतं आणि त्याच्यामध्ये येऊन ती शॉर्ट द्यायची. पुढच्या स्क्रिप्ट्स तिच्याकडे यायच्या आणि फोनवर हे चालूच होतं. सो चार चौघी हे चंद्रकांत कुलकर्णींनीच दिग्दर्शित केलेलं, नव्याने पुन्हा नव्या संचात दिग्दर्शित केलेलं नाटक आहे आणि हे मी आई झाल्यानंतरचं माझं रंगभूमीवरचं पहिलं काम आहे. त्यामुळे हे पुस्तक जेव्हा मी हातात घेतलं तेव्हा अर्थातच लिव्हचं आईपण वाचणं माझ्यासाठी जास्त इंटरेस्टिंग होतं. लिन म्हणजे लिव्हची मुलगी, एक टीनेजर मुली, तिच्या टीनेजर मुलीविषयी ती असं म्हणते. लिनच्या आणि माझ्या नात्याबद्दल काय बोलू. हे खरं की एकत्र असताना आम्ही एकमेकींना रोज रात्री गोष्टी सांगतो, गप्पा मारतो, पण शेवटी वयाचा फरक. माझ्या कथा ऐकताना तिला प्रौढ व्हावं लागतं आणि मला करावं लागतं छोटी मुलगी असल्याचं नाटक. आमच्या कहाण्या फक्त स्वप्नातच जुळू शकतात. खरं तर माझ्याबरोबर तिला सुरक्षित वाटावं अशी माझी फार मनापासूनची इच्छा आहे. तिच्यावर भरभरून प्रेम करायचं आहे मला. त्या वयातल्या तिच्या मानसिक भावनिक गरजा ओळखून त्या पुऱ्या करण्यासाठी तिला मदत करायची. पण हे करताना मी कमी पडते. माझ्याच भावनिक गुंत्यात अडकून पडलेली मी जोपर्यंत माझ्याच न्यूनगंडातून भीतीतून बाहेर येत नाही तोपर्यंत मी तिला कसं बळ देणार. पण मग हा विश्वास, हे बळ आत्ता तिला नाही मिळालं तर आयुष्यभर ती त्याच्या शोधात भरकटत राहील. तिची नाती अपूर्ण राहिली तर त्यांची कारणं ती या वयातल्या असुरक्षिततेच्या भावनेत शोधत राहील. हे सारं टाळण्याची हीच तर वेळ आहे. आत्ता तिला माझ्याकडून तरी प्रेम, सहवास, आधार मिळालाच पाहिजे. शेवटी ती आणि मी आफ्रिकन सफारीला निघतो. 40शीची मी आणि 13 वर्षाची लिन, दोघीही आपापल्या शरीर मनात घडूल घातलेल्या बदलांना सामोरं जाण्याच्या तयारीत. आमची सारखी भांडणं होतात. काही वेळाने सलोखाही होतो म्हणा, पण सतत आपल्या तलवारी सज्ज असतात. तिच्या मते विशिष्ट क्षणी मी जे करावं असं तिला वाटतं ते मी कधीच करत नाही. कमालच आहे. आता तिच्या मनातलं मी दरवेळी कसं काय ओळखणार. पामच्या झाडाखाली अनेकदा आमचा तार स्वरात आरडाओरडा चालू होतो. खरं तर त्यावेळी आमचं आम्हालाही कळत असतं या वादावादीला फारसा काही अर्थ नाही. लीनची मनापासून इच्छा दिसते की ती सतत दुःखी आहे असंच मला वाटलं पाहिजे. तिचे सारे प्रयत्न त्याच दिशेने चालू असतात. मला या जगातलं काही सुद्धा आवडत नाहीये हा आपला सध्याचा मुखवटा तिला अतिप्रिय झाला आहे. खरं तर आम्ही जगातल्या एका संपूर्ण अपरिचित अशा प्रदेशात आहोत. आफ्रिका, नानाविध आश्चर्याने भरलेला भूखंड, रंगीबेरंगी. इथे येऊन कुणाला मजा आली नाही तरच नवल. अनवधानानं सुरुवातीला लीनचा तो ठरवून दिलेला अभिनिवेश गळून पडला. मात्र काही वेळातच तिला आठवलं असं करून चालणार नाही. इथे कितीही मजा आली तरी सतत आपण दुःखी आहोत असं भासवलंच पाहिजे. इथे आमचं जेवणाचं टेबल एका सुंदर झाडाखाली मांडलंय. अधूनमधून त्याची छोटी छोटी फुलं आमच्या संत्र्याच्या रसात पडतात. आजूबाजूला सुंदर पक्ष्यांचं कूजन चालू असतं. कधी कधी ते बिनधास्त आमच्या मांडीवर, अगदी खांद्यावरही येऊन बसतात. आम्हीही त्यांना काही बाई भरवतो, त्यांच्याशी गप्पा मारतो. छान मैत्री होते आहे त्यांची आमच्याशी. एक रंगीबेरंगी पिसांचा पक्षी तर लीनच्या प्रेमातच आहे. इथे आल्यापासून तो रोज येतो, जणू तिला भेटायलाच. तिच्या खांद्यावर बसून आपलं डोकं तिच्या मानेवर विसावतो आणि इतका काही गोड बोलतो जणू काही एखादं सुंदर प्रेमगीतच. कायमची फुरंगटलेली आमची लीन मात्र खुदकन हसते. इतकी गोड दिसते ती हसताना. दातांना बसवलेल्या तारांमुळे आलेला संकोच पार गळून गेल्यावरचं तिचं ते मुक्त हास्य किती सुंदर, जणू वाऱ्याची प्रसन्न झुळूक. पण तो क्षण निघून गेल्यावर मात्र तिला कंटाळा येतो. लगेच ती फुरंगटून म्हणते,
इथे उंट नाही आहे का? इतक्या लांब आफ्रिकेत येऊन पुन्हा आपलं घाणेरड्या वासाच्या जीपमध्ये काय बसायचं? वय झालंय तुझं. जा तूच तसल्या घाणेरड्या जीपमध्ये. मला नाही यायचं. काय वेडेपणा चालवलाय लीन. कधी मोठी होणार तू? कधी अक्कल यायची तुला? मी चकित होते, थोडी वैतागतेही. सफरीमध्ये उंटावरून फिरतात का? आणि आम्ही इथे जीपमधून फिरणार असल्याचं तिला ठाऊक होतं. आता मात्र माझी सहनशक्ती संपते. आमचं प्रेमळ संभाषण ऐकून झाडांच्या फांद्यांवर बसलेले आमचे मित्र भुरकन उडून जातात. आम्ही दोघीही तशाच बसून राहतो, एकमेकींकडे बघणं टाळत. थोड्या वेळानं मी तिच्याकडे चोरून पाहते. ताठ बसलेली ही लहानखुरी मुलगी मला किती अनोळखी वाटते. तिच्याकडे पाहताना मला गलबलून येतं. नको ग बाळा माझ्याकडे अशी पाहू. इतका तिरस्कार करण्यासारखं मी काय केलंय? आत्ता काही वेळापूर्वी तर आपण उड्या मारत खिदळत होतो ना. मग आत्ताच काय झालं? मला जाणीव आहे तुझ्या शरीरात अनेक बदल होत आहेत. त्यांचा तुझ्या मनावरही परिणाम होतच असणार. पण लक्षात घे सोने, मीही आता काही 25शीची तरुणी नाही आहे. 40शीच्या आसपासही स्त्रियांच्या शरीरात अनेक बदल होतात. मनावर त्यांचाही सखोल परिणाम होतोच. अशा अवघड परिस्थितीतल्या आपण दोघीही काही काळ आपल्याला धीर धरला पाहिजे. काही महिने, कदाचित काही वर्ष. ही उलथापालथ एकदा संपली ना की मग आपल्यालाच उलगडेल सार. आत्ता जे सारं धुसर दिसतंय ना ते स्पष्ट होईल. साऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तुझं शरीर भरेल. ते बांधेसूद होईल. जादुई नजरेनं तू लाजत काही बाही बोलशील तेव्हा तुझे गाल आपसूक आरक्त होती. तुझी गोड गुलाबी गुपितं तुझ्या हृदयात मावेनाशी होती. सगळं जग तुला सुंदर वाटेल. माझं मात्र तसं नाही होणार आहे. माझं रूप, माझं शरीर हळूहळू मला साथ देईन असं होईल. पुन्हा कधीच त्यात तारुण्याचा जोश येणार नाही. वाढत्या वयानुसार माझ्या हालचाली मंद होत जातील. माझ्यासाठी ते अनपेक्षित असेल. तेव्हा कदाचित तुझ्या ममाला तुझ्या सकट सगळ्या तरुणांचा हिवा दुस्वास करेन मी तुम्हा सगळ्यांचा. पण दुसऱ्याच क्षणी माझं मन पश्चात्तापाच्या आगीत होरपळून निघेल. प्रिय लीन, माझ्या बाळे, लक्षात घे, तू तारुण्याच्या उंबरठ्यावर उभी आहेस. तुला कसलं अप्रतिम दान मिळणार आहे याची तुला यत्किंचितही जाण नाही आहे ग. आज तू गोंधळून गेली आहेस. पण उद्याच एखाद्या कळीचं सुंदर फुलात रूपांतर व्हावं तशी तू बहरणार आहेस. गुलाबाचं टप्पोरं फुलच जण. आज या अनोळखी देशात मी बसले आहे काही अंतरावर झाडाला टेकून उभ्या असलेल्या तुझ्या छबीकडे बघत. माझं मन भरून येतं. आज छातीशी घट्ट बांधून मी आठवू लागते तुझं बालपण. तुझ्या वाढीच्या वयातले कितीतरी सुवर्ण क्षण माझ्या हातून आधीच निसटले आहेत. अनेक वेळा मी तुझ्याजवळ नव्हते. अनेक गोड प्रसंग मी ऐकले फक्त. अनेकांची केवळ कल्पनाच केली. काही घटना तर माझ्यापर्यंत पोचल्याही नसतील ग कदाचित. याबद्दल मी स्वतःला अजून माफ करू शकलेली नाही. हे माहिती आहे का तुला? मला कळवळून तुला सांगावंसं वाटतंय. बाई ग, आज या वयात माझी ही परिस्थिती तुझ्याहून फार वेगळी नाहीच आहे. तुला तरी मी आहे. मला कोणीच नाही आहे. मी तर जास्त असुरक्षित आहे. मला माझी ओळख अजून सापडलेली नाही आहे. मलाही सतत कुणीतरी समजून घ्यावं अशी आस आहे. आणि अशा माझ्यावर तुलाही समजून घेण्याचा भार आहे. या सगळ्या बदलांची उलथापालथीची प्रक्रिया संपून तुला तू आणि मला मी सापडेपर्यंत आपल्याला धीर धरावाच लागेल. मला कितीही नकोसं वाटलं तरी माझ्यापासून तुझी नाळ तोडायची वेळ आली आहे आता. पण ती नाळ जुळलीच नव्हती कधी याची खंत मला वाटणारच ना गं. आणि त्यामुळेच बहुधा अधूनमधून तुझाही असाच स्फोट होणार. चल माझ्या प्रिय बाळा, या बदलांना सामोऱ्या जाऊया. अजिबात न घाबरता धीटपणे नवं वास्तव स्वीकारूया. सांगूया जगाला, होय आम्ही बदलतो आहोत, वाढतो आहोत. लीन परत आली तेव्हा माझा निर्णय मी जाहीर केला, तिला हॉस्टेलमध्ये ठेवण्याचा. एरवी हा आमच्यातला अतिशय ज्वलंत विषय आहे.
वसतिगृहातली शिस्त आणि तिथलं एकूणच कोरडं वातावरण यांची तिला मनस्वी भीती वाटते. तिथे जाण्याच्या कल्पनेनंही तिचं थरकाप उडतो. ती रडू लागते. मग मीच पाऊल मागे घेते. माझं मन मला खाऊ लागतं, हातपाय गळून जातात. आत्ताही तसंच झालं. शी, किती भयंकर बाई आहे. अशी भीती दाखवून आमचं नातं सुधारणार आहे का? माझी मला लाज वाटते. मी तिची क्षमा मागते. दुसरं हाती काहीच नसतं त्या क्षणी. अशा तऱ्हेनं आफ्रिकेतल्या आमच्या सफरीतल्या पहिल्याच दिवशी आम्ही आमच्या तंबूत चक्क झोपून जातो, एकमेकींच्या कुशीत, आपापल्या मनातल्या वादळांचा सामना करत. हे जेव्हा मी वाचत होते तेव्हा मृणालताई, आय वॉज सिक्रेटली होपिंग की प्लीज ह्या दोघींमध्ये काहीतरी सुसंवाद होऊ दे, काहीतरी त्यांना आवडू दे एकमेकींचं आणि त्यांना छान वाटू दे. कारण मला माहिती आहे की आई म्हणून आई पण पेरेंटिंग नेव्हर एंड्स असं जे आपण म्हणतो, तेव्हा मला पण जेव्हा जे छोटे छोटे प्रश्न पडतात की अरे काल मी जनरली माझा मुलगा शाळेतनं घरी येतो तेव्हा मी घरी नसते. काल मी दार उघडलं आणि तो माझ्याकडे न बघता असं आत येत म्हणाला आई आहे, आणि मग त्याच्या लक्षात आलं ओ आईनेच दार उघडले. तर मला इतकं प्रचंड गिल्टी वाटलं. मला असं वाटलं की अरे बापरे, हा रोज असं विचारतो का आणि मी प्रयोगाला असते का तेव्हा. आणि अशा छोट्या छोट्या गेम बायकांना आवडच असते आयांना, की आपण कसे गिल्टी आहोत वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या क्षणी आपण सगळं देत असूनही आपण कसं काहीच देऊ शकत नाही आहोत, असं एक काहीतरी डोक्यामागे आपल्या सुरू असतं. सो आज मृणालताईशी हेच बोलत असताना मृणालताईंनी मी तिला विचारलं तू भेटली आहेस का गं खरंच लिव्हुलमनला. तर ती मला म्हणाली हो मी भेटले आहे, आमच्या छान गप्पा झाल्या आहेत. अनफॉर्च्युनेटली मृणालताई मी शेअर करू शकते ना तिच्या मुलीविषयीचं. तर ती मला म्हणाली बट अनफॉर्च्युनेटली लिव्ह आणि लिव्ह आर नॉट इन टॉकिंग टर्म्स एनीमोर. आणि मला इतकं वाईट वाटलं ते ऐकून. आणि मला असं वाटलं की जसं मी हे वाचताना आय वॉज होपिंग की त्यांच्यात काहीतरी सुसंवाद घडावा. मृणालताईशी बोलणं झाल्यानंतर सुद्धा अगेन एक आई म्हणून आय एम अगेन सिक्रेटली होपिंग की या वयात आणि यानंतर काहीतरी त्यांच्यामध्ये सुसंवाद घडावा. कारण ही जी भीती तिने ह्याच्यात मांडलेली आहे, ज्याला आपण जनरेशनल ट्रॉमा म्हणतो, आपल्याला वाटतं आपला न्यूनगंड आपल्या मुलात येईल का, आपल्या भीत्या आपल्या मुलांमध्ये उतरतील का, या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन थोडंसं काही गोष्टी स्वीकारणं आणि थोडंसं माफ करणं हे जर कुठेतरी त्यांना सापडेल का आणि त्या परत एकमेकींशी बोलतील का. सो मला असं वाटतं की आय कॅन ओनली होप. थँक्यू मृणालताई.